तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? इसके ऊपर मुझे कुछ प्रतिक्रिया देना नहीं. याच्यावरती मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. इतकं नक्की आहे, तेजस्वीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. राजकारण आणि घर हा दोघांचा प्रश्न असल्यामुळे ती तिचा स्वतःचा निर्णय ती घेऊ शकते आणि तिने तो निर्णय घेतलेला आहे. माझा त्या निर्णयाशी काही संबंध नाही आणि मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मला माहित होतं की ते भाजपमध्ये प्रवेश केला. आदल्या दिवशी तिने मला तशी कल्पना दिली होती की डॅडी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो. ऑलरेडी तिला 7 नंबरचा वार्ड उद्धव साहेबांनी दिला होता. कामही आम्ही सुरू केलं होतं. कार्यक्रमही सुरू आहेत, बैठका सुरू आहेत. त्यावेळेला तिला मी सांगितलं की बाबा तू आता माघार कशी घेते? तुला वार्ड दिलेला आहे आणि आम्ही तुला निवडून आणू. पण ठीक आहे, तिला काय निर्णय घ्यायचा होता तो तिने घेतला. ती माझी सून आहे आणि तिला तो अधिकार आहे. त्या अधिकार तिने निर्णय घेतला. त्यामुळे मी त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही. अक्षय घोसाळकर यांनी एक वक्तव्य केलं होतं की माझ्या रक्तात शिवसेना आहे. अशा वेळी ते प्रश्न अभिषेकचा वेगळा आहे, तिचा वेगळा आहे. आमची कौटुंबिक स्थिती अभिषेक नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आणि तिची मॅच्युरिटी आहे, ती मॅच्युअर आहे, ती लहान नाही आहे. तिच्या निर्णयाने घेतलेला असेल तर पार्टी म्हणून माझा विरोध आहेच, परंतु सासरा म्हणून मी हस्तक्षेप करू शकत नाही. काय ठाकरे यांना काय धक्का बसेल का? नाही, मी याची कल्पना माननीय उद्धवजींना आम्ही दिलेली आहे. त्यांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांची चर्चा झाली आहे. काय ती चर्चा काय मी पब्लिश करू शकत नाही. काय धक्का बसेल का? शिवसेना यांना धक्का बसेल? काय धक्के बसेल नसेल बसेल हे प्रत्येकजण प्रत्येकाचं, पण मी आणि आमची दहिसरमधली शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहोत, राहणार आणि आमच्या परीनं आमच्या जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार. काय शुभेच्छा देणार कुणाला? तेजस्वी यादव? तेजस्वी यादव नाही, तेजस्वी घोसाळकर लक्षामध्ये. शुभेच्छा तिने निर्णय घेतलेला आहे, आम्ही हस्तक्षेप करणार नाही. बाकी तिला कुणी काय सांगितलंय ते बघतील काय करायचं ते, ती माझी जबाबदारी नाही. काल मनषा चौधरी उपस्थित नव्हते. ते तिलाच विचारू शकता. हा निर्णय त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेला आहे, त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि हा निर्णय तेजस्वीनी सुद्धा सांगितलेला आहे की कुणी त्याच्यामध्ये तिला प्रवृत्त केलेलं आहे, त्यांनी मला थोडीफार कल्पना आहे. पण आता तिने प्रवेश केलेला आहे. माझ्या घरातले माझी सून आहे, तिचा नवरा आत्ता नाही आहे, ती जबाबदारी माझी आहे, 2 नातवंड आहेत आणि म्हणून तिने जो काही निर्णय वैयक्तिकरित्या घेतलेला आहे त्याच्याशी मी विरोधी करणार नाही, कारण तो तिचा निर्णय आहे.